हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 3ऱ्या श्लोकाचं तात्पर्य 5व्या पॅरेग्राफपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. वेदांमध्ये पुढील प्रमाणे म्हटले आहे, क्षेत्राणि हि शरीराणि बीजं चापि शुभाशुभे तानि वेत्ति स योगात्मा ततः क्षेत्रज्ञ उच्यते. भाषांतर, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात. क्षेत्राणि ही शरीराणी, आणि शरीरामध्ये शरीराचा स्वामी व भगवंत वास करतात. भगवंत शरीर आणि शरीराचा स्वामी या दोघांनाही जाणतात, म्हणून त्यांना सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ असे म्हणतात. तर भगवंत आहेत ते सर्वज्ञ आहेत. ते हे जे शरीर आहे त्यालाही जाणता आहेत, आणि शरीरात राहणारा जो स्वामी आहे त्यालाही भगवंत जाणतात. अशा प्रकारे भगवंत सर्व क्षेत्रांचा म्हणजे सगळ्या शरीरांचे क्षेत्रज्ञ आहेत. पुढे वाचते आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ यातील भेद पुढील प्रमाणे सांगितला आहे. तर क्षेत्र म्हणजे काय? शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे काय? जीव. आणि परमक्षेत्रज्ञ म्हणजे कोण? भगवंत. तर यातला फरक आता आपण जाणून घेऊया. वेदांनुसार शरीर, जीव आणि परमात्मा यांच्या स्वरूपाला पूर्णपणे जाणणे म्हणजे ज्ञान होय. श्रीकृष्णांचे असे मत आहे. तर शरीर काय आहे, जीव काय आहे, भगवंत म्हणजे जे सर्व शरीरांमध्ये परमात्मा रूपात आहेत त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांच्यात संबंध काय आहे, हे सगळं जाणणं म्हणजे ज्ञान आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. पुढे वाचते आहे, जीव आणि परमात्मा यांतील भेद अभेद जाणणे म्हणजेच ज्ञान होय. ज्याला क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान नसते तो परिपूर्ण ज्ञानी असू शकत नाही. इथे आपण वाचलं की जीव आणि परमात्मा यांच्यातील भेद अभेद जाणणे म्हणजेच ज्ञान होय. तर अभेद काय आहे जीव आणि परमात्मामध्ये? अभेद म्हणजे काय? अभिन्नता. तर आत्मा आणि परमात्मा हे दोन्हीही सच्चित आनंद विग्रह आहेत. अशा रीतीने काय आहेत? ते अभिन्न आहेत. आणि त्यांच्यात भेद फरक काय आहे? तर आत्मा आणि परमात्मा या दोघांची शक्ती आहे, त्याचा प्रभाव आहे, त्यात मोठा फरक आहे. आत्मा ह्याचा आकार आहे अतिशय अणु, अगदी छोटासा, आणि आत्म्याकडे असलेली शक्ती सुद्धा अगदी छोटीशी आहे. परमात्मा आहेत ते प्रचंड आहेत, विभू आहेत, आणि त्यांच्याकडे असलेली शक्ती सुद्धा प्रचंड आहे. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की ज्याला क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे ज्ञान नसले तो परिपूर्ण ज्ञानी असू शकत नाही. म्हणजे जीव कसा आहे, परमात्मा किती श्रेष्ठ आहेत, सर्वज्ञ आहेत, सर्वात महान आहेत, ते दिव्य आहेत, हे सगळं व्यक्तीने जाणलं पाहिजे. जर त्याला हे सगळं ज्ञान नाही आहे भगवंतांविषयी, जीवाविषयी, शरीराविषयी, तर त्याला परिपूर्ण ज्ञानी म्हणू शकत नाही. पुढे वाचते आहे, मनुष्याने प्रकृती, पुरुष आणि ईश्वर यांचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे. या 3 तत्वांचे स्वरूप जाणण्यामध्ये गोंधळून जाऊ नये. तर या 3 तत्वांचे स्वरूप कोणते? 3 तत्व? प्रकृती, दुसरं म्हटलं आहे पुरुष, आणि तिसरं म्हटलं आहे ईश्वर. तर आपण हेच नीटपणे जाणून घेऊया. जीव जो आहे तो भगवंतांची श्रेष्ठ प्रकृती आहे. प्रकृती आहे ही भगवंतांची कनिष्ठ प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे शक्ती आहे.
आणि भगवंत आहेत ते परम नियंता आहेत. भगवंत सगळ्यांचेच म्हणजे जीवांचे पण परम नियंता आहेत आणि ही जी प्रकृती आहे भौतिक प्रकृती तिचेही भगवंत नियंता आहेत. एवढं कळलंय आपल्याला. जीव आहे तो या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतो. जसं आपण जेवतो आहे तर हे जे अन्न पदार्थ आहे ते आपल्याला या प्रकृतीतून निसर्गातून मिळतो आहे. तर आपण जीवात्मा आहोत, हे अन्न पदार्थ खातो म्हणजेच आपण या भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतो आहोत. इथे पुढे म्हटलं आहे की या 3 तत्वांचे स्वरूप जाणण्यामध्ये गोंधळून जाऊ नये. म्हणजे जीवात्मा आहे तो कधीही परमनियंता बनू शकतो, भगवान बनू शकतो किंवा जीवात्मा म्हणजेच परमात्मा आहे असं कधीच मानू नये. असं कधीच होऊ शकत नाही. जीव हा कायम जीव राहतो. भौतिक प्रकृती आहे ती अचेतन आहे, भौतिक आहे. तर या अशा भौतिक प्रकृतीतून ती जड आहे, जड तत्व आहे, तर त्यातून चेतन तत्वाची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे भौतिक प्रकृतीतून जीव निर्माण होऊ शकत नाही. तर आपण हे सगळं आहे ते नीटपणे जाणायला हवं. आणि भगवंत आहेत ते या प्रकृतीचे आणि सर्व जीवांचे परमनियंता आहेत हे सुद्धा आपण जाणून घ्यायला हवं. ज्याला हे सगळं व्यवस्थित ज्ञान नाहीये तो गोंधळून जातो. पुढे वाचते आहे. तर आता हे समजण्यासाठी श्रील प्रभुपाद एक सुंदर उदाहरण देत आहेत जेणेकरून आपल्याला जीव, भगवंत आणि शरीर ह्यातलं जे स्वरूप आहे, यांचं स्वरूप आहे ते समजण्यासाठी मदत होईल. वाचते आहे. मनुष्याने चित्रकार, चित्र आणि चित्र काढण्याची कला यांची सरमिसळ करून गोंधळून जाऊ नये. तर चित्रकार आहे तो चित्र काढतो. तो स्वतः जो चित्रकार आहे तो स्वतः चित्र नाहीये किंवा चित्र काढण्याची कला किंवा ब्रशही नाहीये हे आपण जाणलं पाहिजे. म्हणजे कोणतंही चित्र बघताना आपण जाणतोय की चित्रकाराकडे चित्र काढण्याची कला आहे, त्याने हे चित्र काढले आहे. तर हे उदाहरण देऊन श्रील प्रभुपाद समजवत आहेत की आपण गोंधळून जाऊ नये, कुठच्याही गोष्टीची सरमिसळ करून आपण गोंधळून जाऊ नये. पुढे वाचते आहे. हे भौतिक जगत अर्थात कार्यक्षेत्र म्हणजे प्रकृती आहे आणि प्रकृतीचा भोक्ता म्हणजे जीव आहे. आणि या दोहोंपेक्षा श्रेष्ठ परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान आहेत. श्वेताश्वतरो उपनिषदात 1.12 मध्ये सांगितले आहे की भोक्ता भोग्यम प्रेरितारं च मत्वा सर्वं प्रोक्तम त्रिविधिं ब्रह्मम एतत्. 3 ब्रह्म संकल्पना आहेत. कार्यक्षेत्र म्हणून प्रकृती ब्रह्म आहे आणि भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणारे जीवही ब्रह्म आहेत. आणि या दोघांचा नियंत्रकही ब्रह्मच आहे, परंतु तो वास्तविक नियंता आहे. तर आपण जाणू शकतो आहे की ही जी प्रकृती आहे तिलाही ब्रह्म म्हटलं जातं, माया ब्रह्म म्हटलं जातं. या भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करणारा जो जीव आहे त्याला सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं. आणि भौतिक प्रकृती आणि जीव या दोघांवरही नियंत्रण ठेवणारे जे वास्तविक खरे नियंता आहेत ते भगवंत आहेत, त्यांना सुद्धा ब्रह्म म्हटलं जातं. अशा प्रकारे 3 ब्रह्म संकल्पना आहेत. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.